नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुप्पा मासा जो आहे त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर आपण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी जे कुप्पा मासा आहे त्याची छोटी साईजमध्ये कटिंग करून घेतले आणि ते चांगल्या प्रकारे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे. स्वच्छ पाणी धुवून झाल्यानंतर मी चटणी बनवण्यासाठी 4 मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतले. त्याच्यानंतर गॅस लावून घ्यायचे आणि गॅस लावून झाल्यानंतर एक भांडं घ्यायचे आणि त्याच्यात आपले क्वांटिटीप्रमाणे तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात लसूण टाकून घेतलं आपण आणि जे लसूण आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचे. तर आता त्याचा कलर चेंज झालेला आहे. तर आपण आता ह्याच्यात कांदा टाकून घेणार आहोत. जो कांदा आहे त्याचा कलर चेंज होईल तोपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचे. तर कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर आपण ह्याच्यात आता जे आपले मसाले आहेत ते ॲड करून घेणार आहोत. तर आपले जे सगळे मसाले आहेत ते टाकून झाल्यानंतर त्याला आपण आता चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत. तर मी सुरुवातीला जी चटणी बनवून घेतलेली आहे तर ती टाकून घेणार आहोत आता. तर मी ह्याच्यात 4 मिरचे घेतले. तर तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. तर चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यात आता टोमॅटो मिक्स करून घेणार आहोत. तर मी सुरुवातीलाच 3 टोमॅटो घेतलेले होते. तर सुरुवातीलाच मी कटिंग करून घेतले ते. तर टोमॅटो टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे. तर टोमॅटो पूर्णपणे परतून झाल्यानंतर शिजण्यासाठी आपण त्याला 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. तर चला बघूया की आपला जो टोमॅटो आहे तो शिजून रेडी झालेला आहे किंवा नाही. तर आपला जो टोमॅटो आहे तो हाफ शिजून रेडी झालेला आहे. तर आपण परतून घेतले. परतून झाल्यानंतर त्याला परत 2 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. तर आता आपण बघू शकता की जो आपला टोमॅटो आहे तो पूर्ण शिजून रेडी झालेला आहे आणि त्याला तेलही सुटलेलं आहे. तर ते परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यात आपण जो आपले फिश आहेत ते ॲड करून घेणार आहोत. तर एक एक करून ह्याच्यात आपण आपले जे फिश आहेत ते टाकून घ्यायचे. तर सगळे पीस टाकून झाल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे. जे पीस छोटे छोटे केलेले आहेत त्या सर्वांना मसाला लागायला पाहिजे अशा प्रकारे आपण परतून घ्यायचे. तर चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर आपण आपल्या टेस्टप्रमाणे ह्याच्यात नमक टाकून घ्यायचे. नमक टाकून झाल्यानंतर परत परतून घ्यायचे आणि हे शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. त्याच्यानंतर आपण फिशमध्ये टाकण्यासाठी आपण चिंचेचा रस्सा घेतला आहे. तर हे चिंच तुमच्या क्वांटिटीप्रमाणे असणार, जेवढे तुमचे फिश असेल त्याप्रमाणे.
तर आपले जे फिश आहेत ते हाफ शिजून रेडी झालेले आहेत. तर ह्याच्यात आता आपण जो चिंचेचा रस्सा आहे तो टाकून घेणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की चिंचेचा रस्सा टाकल्यानंतर किंवा जे आपले फिश आहे ते हाफ बॉईल किंवा शिजून रेडी झाल्यानंतर त्याचे चमचेने हलवू नका. तर आपलं भांडं आहे ते चिमटेने किंवा कपड्याने पकडून भांडं हलवून घ्या, कारण की ते हाफ शिजून रेडी झालेले असतात. जर आपण त्याचे चमचा फिरवला तर ते विरून जाणार, यासाठी. तर बघू शकताय आपली ही जी रेसिपी आहे हे बनवून रेडी झालेली आहे. आणि ही आपली भाजी आहे त्याला चांगला कलर आलेला आहे आणि रस्सासुद्धा एकदम झणझणीत झालेला आहे. तर आपल्याला ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.